गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आज मी माझी होळी आणि गुढीपाडवा ह्याची तयारी दाखवणार आहे. तर आपण पाहू शकता आता होळी गेली, गुढीपाडवा आलेला आहे. आता आमच्या गावाकडची यात्रा पण आहे, तर त्याच्यासाठी मी 2-3 साड्या घेतलेल्या आहेत. ॲक्च्युली अजून 2 आहेत, अजून 3 आहेत ॲक्च्युली, त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. मग त्यानंतर 3 मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आत्ता सध्याला माझ्याकडे 3 आहेत. दुसऱ्या 3चे ब्लाऊज रेडी होत आहेत आणि पिको फॉलला पण दिलेले आहेत त्यामुळे ते नाही दाखवू शकत, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. तर तुम्ही पाहू शकता ह्या 3 साड्या आहेत, तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तुम्ही पाहू शकता ही एक साडी मी अशीच साधी घेतलेली आहे. खूप छान कलर आहे ह्याचा, डिफरंट, म्हणून ही साडी घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही साडी. आणि हा कलर माझ्याकडे नव्हता, म्हणून आता मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे की जे माझ्याकडे कलर नाही आहेत ते कलर मी घेणार आहे. त्यामुळं आता हा कलर माझ्याकडे नव्हता आणि थोडासा बांधणी पॅटर्न वाटतो आहे मला तर हा कलर मी घेतला. आणि पाहू शकता तुम्ही ही जी साडी आहे ती इक्कत आहे. इक्कत पॅटर्न माहिती असेल तुम्हाला, तर हा इक्कत पॅटर्न आहे. तर हा इक्कत पॅटर्न माझ्याकडे नव्हता, तर म्हटलं एकदा आपण ट्राय करावा. आणि हा कलर पण माझ्याकडे नव्हता. हा ॲक्च्युली कॅमेरामध्ये कुठला दिसतोय माहीत नाही, पण हा ॲक्च्युली प्रॉपर वांगी कलर आहे. तर हा वांगी कलर मी घेतलेला आहे. तर पाहू ते आता वांगी कलर कसा दिसतोय मला. ॲक्च्युली मी कधी ट्राय नाही केलेला. आणि ही एक तिसरी साडी आहे. तर ही साडी तुम्ही पाहू शकता. ह्याचा मी हा ब्लाऊज अशा प्रकारे शिवलेला आहे, असे लेस लावलेले त्याला. आणि गळा बाही मी अशी शिवलेली आहे. ओके. आणि बॅक साईडने मी तुम्हाला दाखवते. बॅक साईडने मी गळा असा शिवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर गळा मी बॅक साईडने असा शिवलेला आहे. बाही ही अशी शिवलेली आहे. तर ही खूप वेगळी साडी आहे, डिफरंट साडी आहे. ह्याला काठ नसतात ह्याला. ही पूर्ण एक सलग अशी डिझाईन आहे ह्या साडीवरती. आणि हलकी फुलकी साडी आहे आणि काहीतरी डिफरंट आहे, म्हणजे नेहमी काठपदर किंवा त्याच्यावर काहीतरी डिझाईन, ह्याच्यापेक्षा ही साडी. आणि हा कलर खूप सुंदर आहे, बेबी पिंक कलर आहे हा. त्याच्यावर अशा ग्रीन छोट्या छोट्या लाईन आहेत. तर हा कलर अत्यंत छान आहे. तुम्ही पण कुठं भेटला असा पॅटर्न तर ट्राय करू शकता. नेहमीच काठपदर आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या घालण्यापेक्षा हा काहीतरी वेगळा आहे, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि मला हे सांगायचं होतं की आता अजून एक माहिती द्यायची होती की आपण ठीक आहे, आपण आता म्हणतो की हां चला बाबा होळी आली, गुढीपाडवा आला, आपल्याला घराच्या कामामधून, आता तर मला बाळपण आहे, ऑफिस पण माझं चालू होईल, त्यामुळं मग आपण थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो की नाही जाऊ दे, नाही का, जे आहे ते आपण घालू. पण आत्ता पण मला असं वाटायला लागले की नाही, आपण पण आपल्याकडं स्वतःकडं पण पाहिलं पाहिजे. आपण पण आपले जे काही इच्छा आहेत आपण पण आपली हौस केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की कोणता सण यायचा असेल तर त्याचं 1 महिना अगोदरच तुम्ही प्रिपरेशन करा, जेणेकरून ब्लाऊज शिवणं म्हणा किंवा पिकोफॉल करणं म्हणा, ह्या गोष्टी होऊन जातात. नाही थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळं मग आपण म्हणतो की नाही आता हेच नाही आहे माझ्याकडे, तेच नाही. आणि शक्यतो अशा गोष्टी बेबी आल्यानंतर होतात, कारण घरातलं पण काम पाहायचं असतं, बाळाचं पण पाहायचं असतं, प्लस जे वर्किंग वुमेन आहेत त्यांना तर ते जमतच नाही. आता माझंही ऑफिस 1 महिन्याने चालू होणार आहे, त्याच्यामुळे मला तर ह्या गोष्टी जमणारच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टींकडे अगोदरच 1 महिना 1.5 महिना लक्ष दिलं ना, तर मग प्रॉपर सणाला किंवा काही आता यात्रा आल्या किंवा कोणते कार्यक्रम असतात, फंक्शन्स असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रेडी राहता येईल. त्याच्यामुळे तुम्ही 1 महिना अगोदरच तयारी करत जा, असं मला सांगायचं आहे. अजून 3 साड्या खूप सुंदर आहेत आणि मी ती कुठून मागवल्या आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे. ॲक्च्युली 1 साडी मी ऑनलाईन मागवली, 2 मी घेतलेल्याच आहेत. तर ती 1 साडी आलेली आहे, पण ती आत्ता काल का परवाच मी पिकोफॉलला दिली, तर त्याचा पिकोफॉल करून आल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ करेन. तर ती साडी प्युअर कॉटन गडवाल पैठणी आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये
कॉटनच्या साड्या छान वाटतात आणि त्याला स्मॉल बॉर्डर आहे. तुम्ही आल्यानंतर पाहाच, मी तुम्हाला ती आल्यानंतर दाखवून, खूप छान कलर आहे. आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर मी तुम्हाला त्याची माहिती पण देईन की मी कुठून मागवलं. मी ॲक्च्युली इंस्टाग्रामवरनं ती साडी मागवलेली आहे. तर तिथं खूप छान छान साड्या मिळतात आणि खूप कमी रेंजमध्ये मिळतात. ती मला 1100 रुपयाला साडी मिळालेली आहे. तर तुम्हाला ती पाहिजे असेल साडी तर, किंवा त्यातले पॅटर्न पाहिजे असतील, पैठणी, सगळं तिथं पैठणीच मिळतात. तर तुम्हाला मी ते पेज पण सांगेल कुठून ऑर्डर केली. आणि ती एक 8 दिवसात मला येऊन गेली ती साडी. तर मी तुम्हाला ती दाखवेन. पण अशा प्रकारे माझ्या ह्या 3 साड्या आहेत. ह्या 2 साध्याच आहेत. ही फक्त आता माझा विचार चालला आहे गुढीपाडव्याला वगैरे घालावा. अजून 2 साड्या आहेत. तर बघू, त्या 2-3 काठपदर आहेत त्या साड्या. तर त्यातलं मी ठरवन कोणत्या घालायच्या. पण हे आपल्या डेली यूजसाठी किंवा एखादं घरी घालायचं असेल तर ह्या 2 मी त्याच्यासाठी केलेल्या आहेत. तर मला हीच माहिती द्यायची होती. आणि आता पुढच्या साड्या आणि ब्लाऊज मी शिवायला टाकलेले आहेत. त्या साड्या आल्या, ब्लाऊज आले. अजून माझ्याकडं खूप छान छान साड्यांचं कलेक्शन आहे. प्रॉपर सिल्क साड्या आहे, प्रॉपर पैठणी आहेत माझ्याकडं. मी त्या साड्यांचे पण व्हिडिओ करणार आहे, मला जसं जमेल तसं. तर हे मी आत्ता जस्ट तुम्हाला हा एक व्हिडिओ स्टार्ट केला आहे. मी पुढं तुम्हाला ते सगळं माझं कलेक्शन दाखवणार आहे. कलर कॉम्बिनेशन, ब्लाऊज कसे शिवले मी, सगळं दाखवणार आहे. तुम्ही त्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं पाहू शकता. तर त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी असे छोटे छोटे व्हिडिओ टाकत राहणार आहे. मी आत्ता चॅनल चालू केलं आहे, त्याच्यामुळं मला सपोर्ट करा. आणि थँक्यू.